बाप्पा, तू बघतोयस ना सगळं. प्लीज माझ्या मधुरावरही लक्ष ठेव. खूप हट्टी आहे रे ती, पण तिचं खूप प्रेम आहे ना माझ्यावर, म्हणूनच चिडचिड करते, स्वतःला त्रास करून घेते. तिला त्रास झालेला मला नाही बघवत. ती जर बोलली नाही ना माझ्याशी तर माझं कशातच लक्ष लागत नाही. समजवलं तर समजेल ती, पण पटकन रिॲक्ट होते ना, तोच प्रॉब्लेम आहे. बाप्पा प्लीज, माझ्या मधुराचा माझ्यावरचा राग जाऊ दे. मी मधुरासाठी काहीही करू शकते, तुलाही माहिती. प्लीज तिच्यावर सगळ्या सुखांचा वर्षाव होऊ दे आणि आमचं नातं परत पूर्वीसारखं होऊ दे. प्लीज ताई, मधुरा, मधुरा, बास झालं ताई. खूप झाली तुझी चांगुलपणाची नाटकं. अगं माणसाला सिंपती मिळवावी पण किती. बास आता. मला वाटलं होतं त्याहीपेक्षा भयंकर आहे. हे दादा, हे असंच आहे. म्हणून मला आधीपासून वाटत होतच की आपण मधुराताईला हे सगळ्या गोष्टी क्लिअर करायला हव्या होत्या. काय झालं? काय बोलतोय? परत काही झालं का? हो, म्हणजे त्याला तेच मधुराताईचा किस्सा सांगत होतो. असे अनेक आहेत ना दादा. बापरे. आदित्य, तुला सांगितलं ना, तुला नाही कळू शकत ती किती हट्टी आहे ते. अरे एकदा शाळेत असताना पिकनिकला जायचं म्हणून अडून बसलो. मामा आणि मी तिची समजूत काढत होतो हा विषय टाळण्यासाठी, पण ती म्हणाली नाही, जर मला परमिशन नाही दिली तर बघा मी काय करते. आम्ही हसण्यावरही नेलं तर तिने स्वतःचं नाक बंद करून पाण्याच्या पिंपात तोंड बुडवलं. आम्ही तिला आवडण्याचा इतका प्रयत्न केला ना आदित्य, पण ती काही ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी ते सांगितलं, बाबा तू सांगशील ते करायला आम्ही तयार आहोत. तेव्हा कुठे शांत झाली. डेंजरच आहे. तेच तर. नाही, मला एका मोमेंटला वाटलं की सगळं सांगून टाकू, सगळ्यांना कळेल आणि मधुराला पण कळेल. बरं, तिचं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की ती समजून घेईल, तुझ्या प्रेमापोटी ऐकेल ती. नाही नाही, तिचं मीराताईवर प्रेम आहेच, पण त्याआधी तिचं स्वतःवर प्रेम. म्हणजे आधी स्वतः, नंतर सगळं जग, असं आहे तिचं. मीरा, काय करायचं आपण? मला तर काहीच कळत नाहीये काय करायचं. आपण एक काम करूया का? म्हणजे आपण सगळ्यांनी, मामांनी सुद्धा, सगळ्यांनी मिळून तिला समजावलं तर? अरे नाही, नको. हे तर जास्त डेंजर आहे. तिला वाटेल आपण सगळेच तिच्या विरोधात आहोत, सगळ्यांवरच रागवेल आणि याला कारणीभूत आपण दोघं. मी एकट्याने मी बोलू? नाही, नको. आपल्याला कोणीतरी रिजेक्ट करते असं वाटेल तिला, आणि मग रागाच्या भरात जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेऊ शकतो. पण मग कोण? मला तर असं वाटतं की काहीच उपाय नाहीये यावर. मीरा, म्हणून आपल्याला गप्प बसून चालणार नाहीये. नाही, हे पण खरं आहे. तू काहीतरी बोल ना. काय बोलू आदित्य, मला तर अंधार दिसतो पुढे. चल दादा, मी निघतो. तुम्ही बोला, विचार करा. तू उगाच बोललास आदित्य. तू बोलला नसतास ना तर हे सगळं झालंच नसतं. एक सेकंड मीरा, मला त्या क्षणी जे सुचलं ते मी केलं, आणि आपण काहीही चुकीचं केलेलं नाही, कोणालाही फसवलेलं नाहीये. कळतंय का तुला? तू हा विचार का नाही करत की ऍटलीस्ट सगळ्यांना कळलं तरी निदान आपल्या बाजूने कोणीतरी उभं राहील. कदाचित मामा. आय जस्ट होप आपण लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडू. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर?
थँक्यू. वा 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 वा, ते छान केलं ग सगळं. हा, सुरेख सजावट दोघींनी मिळून केली वाटतंय. बरोबर बरोबर. ते म्हणतात ना, एकमेका सहाय्य करू अवघे राहू सुखात. मी पण खरं मदतच करायला आले होते, पण आता तुमचं सगळं झालंय म्हटल्यावर बसते जरा वेळ. अगं थकले मी, सकाळपासून काम काम काय सांगू नको. उफ. मिरे, ते आरतीचं तबक कलश नैवेद्य तयार आहे ना? हो मावशी, सगळं तयार आहे. छान छान. अगं बाई, हे ते मोदकाच्या सारणामध्ये वेलची टाकलीस ना? हो, घातली ना. तू केलेस का मोदक? नाही, ताईनच केलेत. हो का? अगं बाई, तू सांगतेस म्हणजे सकाळपासून मदत करतेस वाटतं. नाही ग, मी आत्ताच आलीये, पण तुला आवडते म्हणल्यावर ताईनं घातलीच असणार. म्हणजे हे सगळं आता आताच आहे वाटतं. नाही, चालू दे तुमचं. चांगलंय चांगलंय. मिरे, आदित्य पण गेलाय का गणपती आणायला? ए, मधुराला ठाऊक असेल हो ग? गेलाय? नाही मावशी, मला नाही माहिती, आणि ताईलाही माहित नाही की तो गणपती आणायला गेलाय की अजून कुठे गेलाय. नाही, मी आपलं सहज विचारलं, मनात आलं म्हणून. अगो काय करताय तुम्ही? चला आवरा. हा, चला चला, येतील ते लोक. जा जा जा, लवकर जा. बाई ग, या दोघींचं चांगलं पटायला लागलं म्हणजे माझं काही खरं नाही. आज दिवसाचे गणपती जाऊ दे, त्या आदित्याला नाही घराबाहेर काढलं ना, नावाची कमू मावशी नाही मी. सरकतेस का? सॉरी, माझं लक्षच नव्हतं. ये ना. अगं, ही तीच साडी आहे ना? आपण दुकानदाराची उज्जत घातली होती, कलर वरून कन्फ्युजन झालं होतं, हो ना? छान दिसतोय हा रंग तुला. तसा तुला कोणताही रंग छानच दिसतो म्हणा. अगं थांब, काय आता? तुला कोणाची दृष्ट नको लागायला. झालं तुझं? जाऊ मी? ए मुलींनो, गणपती बाप्पा आले. अरे गणपती बाप्पा आले बाई बाप्पा घरी. आता तरी थोडं सुख नांदेल या घरात. घर खूप छान दिसतंय. आम्हाला इतकं प्रसन्न वाटतंय, तर बाप्पा तर नक्की खुश होणार. दोघींनी मिळून सजवलं दादा. हो. काय दोघींच्या आवडी निवडी सारख्या, दोघींचे विचार सारखे, म्हणून तर दोघींनी. पण खरंच छान सजवलंय घर, सुंदर दोघींनी मिळून. ताई, तुझं झालं असेल ओवाळून तर आम्ही आत येऊ का? अरे गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. वा, काय गोड दिसते मूर्ती. हो, मला तर बाप्पाची कोणतीही मूर्ती सुंदरच वाटते. खरंय. हो, म्हणजे बाबा, ही मूर्ती आणि त्याच्या मागची सजावट यांच्यासोबत जर मी सेल्फी काढून टाकला ना, तर सेल्फी विथ बाप्पा या कॉम्पिटिशन मध्ये माझा फर्स्ट नंबर आहे. गणपती बरोबर सेल्फी. एक काम कर, नागपंचमीला नागा बरोबर सेल्फी घे, कळेल. काही असल्या स्पर्धेत भाग बी घ्यायचं नाही, घेतलंच ना सांगून. मीरा, हा? त्याला पूजा झाली.
आता नैवेद्य घे. अरे दादा मागे काय उभा आहेस तू? ये ना, ये 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 ये. आदित्य आला. चला चला आरती करूया आता आपण. आहे गे. हा चला. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, दुर्गी दुर्गी प्रेम शोभा जयाची, सर्वांगी सुंदर तुझे गुराची, त्यांची धन्यवाद. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया. चला बाप्पाची प्रार्थना करूया. बाप्पा, तुझ्यापासून काय लपलंय? तुला तर सगळं माहितीये. प्लीज माझी मदत कर. मला मधुराला कधीच दुखवायचं नाहीये. काय वाटेल ते कर, पण मधुराला सुखात ठेव प्लीज. तिला हवं ते दे. तिच्या मनात जर माझ्याबद्दल राग असेल ना, तर ते मी नाही सहन करू शकत. आणि माझं काही चुकलं असेल तर प्लीज माफ कर मला. तुझ्या आगमनाआधीच घरात काय घडलं भयंकर होतं. पण यातून तूच काय तो मार्ग काढ. या दोन्ही पोरींना सांभाळ, दोघींना सुखात ठेव. मला बाकी काही नको. बाकी काही नाही बाप्पा, पण या कार्ट्याला इथून बाहेर काढ. असा चिकटून बसलाय, जाता जात नाहीये. त्याला बाहेर काढ आणि माझ्यावर कृपा कर बाबा. तुला 101 नाही 51 केळ्यांचं नैवेद्य दाखवेन. हो बाप्पा, यू आर माय फेवरेट. आणि तुला तर माहितीच आहे, आदित्य पण माझा फेवरेट आहे. प्लीज प्लीज, आदित्य फक्त आणि फक्त माझाच असला पाहिजे, दुसऱ्या कुणाचंच नाही. बाकी मी काहीच मागत नाही. प्लीज. पप्पा, मी माझ्यासाठी काहीच मागत नाही. मला काही नको. पण मीराला सांभाळ. खूप हळवी आहे ती. कायम दुसऱ्याचाच विचार करते. तिला स्वतःचा विचार करणं ठाऊकच नाही. प्लीज तिला ती सुबुद्धी दे. आमचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे बाप्पा. आम्हाला दूर जाऊ देऊ नकोस. खूप विचित्र परिस्थितीत अडकलोय मी. आता तूच यातून बाहेर काढ मला.
मीरा मीरा तू ठीक आहेस ना? हो मामा, मी ठीक आहे. बरं झालं रे आदित्याचं लक्ष गेलं नाही तर काय होऊन बसलं असतं. आदित्य, अरे किती भाजले तुझ्या हाताला? थांब मी मलम लावून देते. अरे केवढं लागलं आदित्य? दादा दादा जास्त जळजळत नाहीये ना? अरे हा काय प्रश्न आहे का अथर्व? तू बस आदित्य, ठीक आहे, बस दादा. बस बस मधुरा. बस. ताई लवकर आण. दे. आदित्य आपण डॉक्टरकडे जाऊया का? नाही मामा ठीक आहे, इतकं नाही लागलंय. अरे ठीक आहे काय, काही बोल नकोस, गप्प बस. जाऊया आपण डॉक्टरकडे. बापरे थोडक्यात निभावलं रे बाबा. मीराकडे बघ. मीराला बघवत सुद्धा नाहीये. बघ किती प्रेम आहे तिचं त्याच्यावर. पुढचा मागचा विचार न करता त्याने आग विझवली. आनंद मी तुला सांगतो मीरेसाठी याच्यापेक्षा चांगला मुलगा मिळणं शक्य नाही रे. कळतंय मला ते. हा कार्यक्रम झाला असेल तर आरती घेऊया का आपण? मीरा सगळ्यांना आरती दे. झाली आमच्या दोघांची एकत्र. पूजा झाली असेल तर आपण आज जरा प्रसादाकडे वळूया का? ताई 0 मिनिटात प्रसाद घेऊन ये. मीरा आधी साडी बदलून यायचं वेळा, त्याशिवाय तुला प्रसाद मिळणार नाही आणि तुलाही रे. तू कसं खाणार? तुझा तर हात भाजलाय ना. ठीक आहे, मी खाऊ घाल.